शेतकरी मंडळी रामराम। हरभरा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्याला पाहिजे असेल तर हरभरा पिकाच्या योग्य स्टेजवर योग्य फवारणी घेणं फार आवश्यक आहे आणि त्यामध्ये योग्य घटक घेणं हे त्यापेक्षा आवश्यक आहे। आता हरभरा पिकाला तिसरी फवारणी किंवा ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे पूर्णपणे भर फुलामध्ये असणार आहे त्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे, कधी घेतली पाहिजे, काय फायदे त्या फवारणीचे आपल्याला होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले औषध त्या फवारणीमध्ये आपण घेतले पाहिजे। याचा मागचा व्हिडिओ आपण केला होता शेतकरी बांधवांसाठी आणि तेच औषध तेच घटक घेऊन आज आपण आपल्या वावरामध्ये फवारणी करून घेत आहे। म्हणजे जे औषध जे घटक जे कंटेंट आपण शेतकरी बांधवांना सांगतो तेच मी आपल्या वावरामध्ये वापरतो। आता हा पूर्णपणे आपला हरभरा आहे आणि फक्त 2 फवारणी आतापर्यंत झालेल्या आहे, तिसरी फवारणी आता आपण याला करणार आहे। यामध्ये एक अळीनाशक, एक टॉनिक, एक बुरशीनाशक आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्य हे 4 घटक घेऊन आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे। शेतकरी मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक गोष्ट मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की हा कोणाच कंपनीचा प्रचाराचा किंवा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे। आपल्या हरभरा पिकावर आपल्याला फवारणी घ्यायची आहे, आपली फवारणी आहे आणि म्हणून हे औषध आपण वावरामध्ये आणलेली आहे। तर यामध्ये अळीनाशक मध्ये आपण इमॅक्टिव्ह बेंझोएट हा घटक घेतलेला आहे प्रतिपंपाला 10 ग्रॅमनं। कारण सध्या कसं आहे हरभरा पिकावर अळी जी आहे हे नसल्यासारखी आहे आणि म्हणून जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये हा घटक आपल्याला उपलब्ध आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे टॉनिक। आपल्या हरभरा पिकामध्ये फुलधरणा जास्त झाली पाहिजे, फुलगळ झाली पाहिजे नाही, फुलांचं रूपांतर लवकर गाठेमध्ये किंवा फळ अवस्थेमध्ये झालं पाहिजे। यासाठी फंटॅक प्लस हे टॉनिक आपण घेतलेले आहे प्रतिपंपाला 15 ml। यामध्ये आपल्याला अमिनो ऍसिड आणि विटामिन्सची मात्रा पाहायला मिळते जे की भर फुल अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हरभरा पिकावर काम करते। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक। आपण सकाळी पाहिलं हलकं धुवारी धुके पडते आणि आपलं हरभरा पीक हे पूर्णपणे फुल अवस्थामध्ये आहे आणि या अवस्थेमध्ये धुवारी पडली संपूर्णपणे आपलं हरभरा पीक आहे हे करपून जाऊ शकते, जळून जाऊ शकते। यासाठी स्टँडर्ड फंगिसाइड घेणं आपल्याला आवश्यक आहे। यामध्ये आपण कस्टोडियामधले जे आपले घटक आहेत ॲजिस्टॉबिन अधिक टेबुकोनाझोल हा घटक त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे प्रतिपंपाला 25 ml। यामधले घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत, कंपनी तुम्ही कोणची घ्या। यानं धुवारीपासून आणि बुरशीजन्य आजारापासून आपल्या हरभरा पिकाचं संरक्षण त्या ठिकाणी होणार आहे। शेतकरी बंधूंनो, चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण चिलनीस कॉम्बी हे घेतलेलं आहे। आपलं हरभरा पीक ज्यावेळेस पूर्णपणे फुल अवस्थामध्ये असते तर यावेळेस सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासू नये यासाठी चिलनीस कॉम्बी आपण घेतलेलं आहे प्रतिपंपाला 25 ग्रॅमनं। आणि हे जेवढी डोज आहे हे 15 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी आहे। हे आपण जेवढे औषधं पाहिलेले आहे यामधले घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत, कंपनी तुम्ही कोणची घ्या असं नाही की आपण हेच कंपनी घेतली पाहिजे, फक्त त्यामधले घटक आपल्याला महत्त्वाचे आहे। शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांना योग्य फवारणी भेटावी, कामाची माहिती भेटावी हाच आपला प्रयत्न आहे। कारण ज्यावेळेस आपला शेतकरी साधाफोळा शेतकरी दुकानामध्ये जातो, दुकानात ज्यावेळेस सांगतो की आपल्याला फवारणी घ्यायची आहे, 1-2 गोष्टी भलते असते मस्त की मारल्या जातात, म्हणून ते गोष्ट आपल्याला करायची नाही आहे। कारण शेतकऱ्याचा पैसा घामाचा पैसा आहे। शेतकरी बंधूंना योग्य फवारणी योग्य वेळेवर भेटायला पाहिजे। आता हा आपला हरभरा आहे फक्त 2च फवाऱ्यावर आहे, का बरं? कारण योग्य स्टेजवर योग्य फवारणी असतं पण आपण करून घेतलेलं आहे। ही आपली तिसरी फवारणी आहे आणि शेवटची घाटे अवस्था फवारणी आपण करणार आहे। 4च फवारण्यामध्ये आपला हरभरा घरी येणार आहे। हरभरा पाला तर पूर्णपणे 100% फुल अवस्थेमध्ये आहे, मग जिकडे पासाल तिकडे फुलंच फुलं आहेत। म्हणून हरभरा पिकाचं रेकॉर्ड उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर योग्य स्टेजवर योग्य फवारणी करून घेणं फार महत्त्वाचे आहे आणि म्हणून फुल अवस्थेमध्ये ही फवारणी आपण करून घेत आहे। या फवारणी संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, आपल्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान जय किसान।